या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। आज प्रचाराचा शेवटचा दिवस। गेल्या अनेक महिन्यापासून गेल्या दिवसापासून जो प्रचाराचा रणधुमाळी तुंगारी होती त्याचा आज शेवटचा दिवस असून आज अनेक नेते हे शेवटच्या क्षणी प्रचार करून मतदारांच्या राजांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। याच पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसापासून मनसेचे अधिकृत उमेदवार महादेव कोंगरे यांनी झंझावात दौरा सुरू करून सोलापूर शहरातील दक्षिण भाग असो या हद्दवाड भाग असो या प्रत्येक गावागावात जाऊन घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला होता। एकंदरीत कार्यकर्त्यांमध्ये कसा आहे जल्लोष, आजच्या दिवशी आजचा शेवटचा दिवस आहे, काय भावना आहेत, किती विश्वास आहे महादेव कोंगरे यांचा जिंकण्याचा हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत। कार्यकर्त्यांसोबत आपल्यासोबत कार्यकर्ते जुळले आहेत, जाणून घेऊया त्यांच्या काय भावना आहेत। आपण गेल्या अनेक दिवसापासून महिन्यापासून आपण सतत प्रचारामध्ये आहात, अनेक गावांना भेट दिलेल्या आहात। किती विश्वास वाटतो की महादेव कोंगरे हे 23 तारखेला विजयाचा गुलाल उधळणार आहेत? कसं आहे, ह्या वेळी त्यांचा हा निवडणूक पहिली वेळ निवडणूक लढवायची सामाजिक त्यांच्या एक प्रकारे उत्तम प्रकारे चांगल्या समाज कार्यातून ते राजकारणात आले। लोकांचं मागणी होतं की साहेब तुम्ही निवडणूक लढवा, तुमचं गरज आहे दक्षिण सोलापूरला। आणि खरोखरच एक कसलेलं राजकारणासारखं त्यांनी विरोधकांचा प्रत्येक डाव त्यांच्यावर उधळण्यात यशस्वी झालेले आहेत व येणाऱ्या 23 तारखेला सर्वसामान्य जनतेच्या बळावर एक सुप्त लाट आहे, त्या लाटेच्या बळावर महादेव कोंगरे साहेब यंदा 23 तारखेला गुलाल उधळणार। हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, पांढरी रेघ आहे। गेल्या दिवसापासून महादेव कोंगरे हे काँग्रेसमध्ये होते, पण काँग्रेसना त्यांना तिकीट नाही मिळाली, त्याच्यानंतर त्यांनी मनसेकडे गेले। याचा कुठे ना कुठे इफेक्ट मतदार राजामध्ये होईल असं वाटतं? कुठंच नाही होणार। महादेव कोंगरे साहेब हे जनतेच्या मनातील आमदार आहेत। त्यांनी मागील 7-8 वर्षापासून कुठल्याही राजकारणामध्ये काँग्रेस असू दे, बीजेपी असू दे, शिवसेना असू दे, मनसे असू दे, हे कुठल्याही पक्षाचे नव्हते। एमके फाउंडेशन मार्फत त्यांनी सर्वसामान्य जनतेचे 8 वर्ष झाले त्यांनी काम करत आहेत। ते जनतेच्या मनातील आमदार आहेत। चांगल्या मंत्रीला लाजूल असं काम त्यांनी 8 वर्षात केलेलं आहे। महादेव कोंगरे साहेब हे राजसाहेबांनी त्यांच्यावर विश्वास देऊन सर्वसामान्य जनतेतील सर्वसामान्य समाजातील एका माणसाला महादेव कोंगरे साहेबांना राजसाहेबांनी विश्वास दाखवून तिकीट दिलेला आहे। तर येत्या 23 तारखेला गुलाल हा महादेव कोंगरे साहेबांचाच उधळणार आणि इंजिन हा मुंबईला जाणार। इंजिन हा मुंबईला जाणार। सध्या आपण पाहिलं तर महादेव दक्षिणमध्ये अनेक नेते आहेत, दिग्गज नेते आहेत, त्याच्यामध्ये अपक्ष उमेदवार कारादी सुद्धा आहेत, ते पण लिंगायत समाजाचे आहेत। कशी लढत पाहता एक कार्यकर्ता म्हणून या दोघांमध्ये? आज बघा, आजची जी भव्य दिव्य अशी पदयात्रा झाली, या माध्यमातून त्या प्रत्येक विरोधकांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी या माध्यमातून तुम्हाला सांगतो। आणि आपलं जे रेल्वे इंजिन आहे ते निश्चितपणाने विधान भवनामध्ये मुंबईला धडकणार ते 23 तारखेला। आणि 23 तारखेला गुलाल हा फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दक्षिण मध्ये उधळणार, एवढंच या माध्यमातून सांगतो। आणि विरोधकांनी जे काय आजपर्यंत साहेबांना म्हणजे एकदम काय म्हणलं होतं की साहेब काय करतील, साहेब काय होतील, साहेब हे जनसामान्य लोकांमधले एक प्रतिनिधी आहे। साहेबांनी प्रत्येकाच्या अडीअडचणीसाठी अहोरात्र धावून त्या लोकांची सेवा केलेली आहे। त्यामुळे आम्हाला एवढं निश्चितपणे खात्री आहे की 23 तारखेला गुलाल हा निश्चितपणे आमचा उधळणार, एवढंच मी या माध्यमातून तुम्हाला सांगतो। बापू म्हणतायत की विकासाच्या मुद्द्यावर बोलूया, आम्ही दक्षिणच्या विकासावरती मी हॅट्रिक मारणार आहे, असं बापूंचं स्टेटमेंट आहे। आणि दक्षिणला आता एक रेशीम हब उभारण्याचा मी प्रयत्न करणार असे म्हणतात ते। मग बापूंच्या या विकासाकडे आपण कसे बघतो? मला सांगा, 10 वर्ष बापू या दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये सक्रिय आमदार होते, पण त्यांच्या माध्यमातून हदवाड भाग म्हणा किंवा मंद्रुप सारखा MIDC सारखा विषय असू द्या, या एरियामध्ये कोणता असा विकास बापूंनी साधला मला सांगा। आणि त्याचबरोबर साहेब बापूंनी 10 वर्ष आमदार असताना साध्या जनसामान्य लोकांना विचारलं सुद्धा नाहीये की तुम्हाला कोणत्या गोष्टीची अडचण आहे, तुम्हाला काय पाहिजे काय नाही। मला एकच सांगायचं आहे, आज कोंगरे साहेबांकडे प्रत्येक गावातला, प्रत्येक गल्लीतला, प्रत्येक गावातला व्यक्ती हा साहेबांना आवर्जून भेटतो। साहेब हा जनसामान्य मधला व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे साहेबांना मानणारा वर्ग भरपूर मोठ्या प्रमाणात आहे। विरोधक जे बापू आता तुम्ही नाव घेतलं, बापूंचं मला सांगा 10 वर्षामध्ये त्यांनी काय विकास काम केलं, मला तुमच्या माध्यमातून मला दाखवा, मी त्याला चोख असं प्रतिवर्ती कोंगरे साहेबांकडून मी तुम्हाला दाखवतो। भेटत गेलं तर बापू दक्षिणमध्ये अमर पाटील आहेत, बाबा मिस्त्री आहेत, वंचितचे संतोष पवार आहेत, परिवर्तन विकास आघाडीचे युवराज राठोड आहेत। या उमेदवारांकडे कार्यकर्ता म्हणून कसे बघता? हे बघा, त्या लोकांचं आता कसं लोकशाही आहे भारतामध्ये, लोकशाही प्रत्येकाला
आपल्याला उमेदवार असावा किंवा नसावा हा ज्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण कोगनूर साहेबांचं वैशिष्ट्य असं आहे की कोगनूर साहेबांनी गेल्या 5 वर्षामध्ये लोकांच्या सेवेसाठी, लोकांच्या अडचणीसाठी काळातला असा हा मोठा प्रसंग, ज्या वेळेस खासदार आमदार घरात बसून फक्त लोकांना संदेश देत होते की तुम्ही बाहेर पडू नका, तशा काळामध्ये साहेब स्वतः रस्त्यावर उतरून कोरोना काळामध्ये लोकांना मदत केली. यांच्यासारखा नेता कोण असेल मला पर्याय म्हणून सांगा. दक्षिण सोलापूरकरांनी यंदा ठरवले की 23 तारखेला साहेबांना मुंबईमध्ये आमदार म्हणून त्यांनी पाठवणार, एवढं मी या माध्यमातून तुम्हाला सांगतो. मध्यंतरी दक्षिणमध्ये पाहिलं तर धनगर समाज, लिंगायत समाज, नंतर ना मुस्लिम समाज हा बहुबोल 3ऱ्या नंबरवरती येतो. तर राजसाहेबांची एक स्टेटमेंट काल परवा झाली होती की मी जर सत्तेत आलो तर भोंगे उतरवणार. याचा इफेक्ट मतलब दक्षिणच्या मतात मुस्लिमचे जे आहेत वोटर त्यांच्यावर पडेल असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं, मी परत सांगतो, मी पुण्यावरून आलो, मला रोज मी गोंडी काम करतो, मला रोज 1200 पगार आहे. मला साहेबांसाठी मी 3 दिवस टाइम देऊन मी पुण्यावरून आलो. सकाळी 3 दिवस मला रोज 1200 पगार आहे. मी गोंडी काम करतो, बांधकामचं काम करतो. साहेबांसाठी टाइम देऊन 3 दिवस मी आलो. साहेबाला मी विजय करणार. कोण साहेब राजकारणामध्ये होता नाही, आपल्या हातपूर गावात लय काम केलं त्याने. गॅस स्फोट झाला तरी सगळं साहेब तिथं होतं. कोणी आलं नाही, कोण आमदार नाही, कोणी नाही, पोलीस नाही, कोणी नाही. साहेब सगळे तिथं आलं. आज सकाळी 6:30 वाजता साहेब तिथं होता हातपूर गावाला. किती खात्री किती वाटते? 100% साहेब येणार. आपण कुठून आलात? कोणतं गाव आहे हे कुठल्या गावात? आम्ही मित्रनगरवरून आलो. आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा. कोण होईल असं वाटतं आमदार दक्षिणचा? महादेव कोगनूर. का हो महादेव कोगनूरच का? सर्व गरीब लोकांचं सर्व चांगलं करलं तिने. बापूने नाही काय केलं का? काय काहीच नाही केलं तिने बापू. आपलं कोणतं गाव? मित्रनगर. काय कशी आहे परिस्थिती? समस्या वगैरे व्यवस्थित आहे का? काय नाही. अच्छा, कोण होईल असं वाटतं आमदार? महादेव कोगनूर. का हो महादेव कोगनूर का? तिने सगळ्यांचं गोर गरीबाचं सगळ्यांचं काम करताय. त्यांनी सगळ्यांच्या घरोघर जाऊन विचारताय. बापूने नाही विचारले का? नाही विचारलं. आम्हाला एक दिवस जेवण विचारलं नाही. कसा मग एवढं घाटर रोड सगळं कसं आहे ती काहीच नाही. काम करतात 10 रुपये लेकरा घरात दारू आहे, नवरा दारू आहे, तर पुढे तोंडात आलं, डोकं ऊन लागलं. आम्हाला गल्लीमध्ये काय नाही. यावर आमचं मोबाईल मामा कोगनूरसाठी आम्ही आलो. काय अपेक्षा काय आहेत महादेव कोगनूरकडून तुम्हाला? काय करते करते पुढचं आता काय सांगू मी. पुढे काय करते आता तर सध्या आहे. सुभाष बापू आमदार जे होते, सुभाष बापू, त्यांनी काय केलं नाही का गावात? हाय का नाही कोण यांनी सर काय करतं? माझा कोगनूर सगळ्याकडे भेटतंय. काय म्हणते आपण बस मध्यम गायला गेला जोडून येते. 5 वर्ष येते. कवा फोन दिला का? आहे का? गल्ली रोड आहे का? पाणी आहे का? गरीब लोक का आहे का नाही? शासनाकडे भिकारी होणार. भिकारी आमच्या गल्लीत वाढलं. कोण होईल असं वाटतं? कोण वाला कोणाला माहित होता. कोण करतो तिला म्हणून महादेव कोगनूर होईल का? होते का? होते भगवान काय करताय. महादेव कोगनूर बद्दल आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. काका, आपण कुठून आलात? कुठलं गाव? केगाव. आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा. महिनाभर तुम्ही प्रचार केलात. काय वाटतं महादेव कोगनूर होईल का आमदार? आमदार होते. कसं काय हो? कसं काय होतं? सगळ्या पार्ट्या माहिती त्यांच्या कर्तव्यगिरी चांगलं आहे आणि सगळ्याकडे बघते ती, सगळं करते ती. आणि काय त्यांचा स्वभाव चांगला आहे. त्यासाठी येते सगळे. बापूने कामं केलीत का गावात? बापून काय, आम्ही अक्कलकोट तालुक्यात आहोत. अक्कलकोट तालुक्यात होतो. इकडे काय संबंध येत नाही. फक्त त्यांनी आमच्या गावची आहे ती, त्यांचा स्वभाव कसा आहे ते सगळ्यांना बघितलं. त्यासाठी म्हणून त्याच्यासाठी येईल असं वाटतं तुम्हाला? आपल्यासोबत काही तरुण पण जुळले आहेत, जाणून घेऊया त्यांच्या काय भावना. काय वाटतं विजयाचा गुलाल कोण उधळणार दक्षिणचा? यंदा विजयाचा गुलाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनूर साहेबच उधळतील असं आम्हाला वाटतंय. कारण काय? सर्वसामान्यपर्यंत पोहोचलेला माणूस म्हणजे महादेव कोगनूर साहेब आहेत. जे एखाद्या जनितग्रस्त झालं म्हणा, एखाद्या शॉक सर्किट मुळे झाला, कोरोनामध्ये अक्षरशः त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या घरच्यांना कोरोना झाला. त्या कोरोनाच्या काळामध्ये त्यांच्या धर्मपत्नी एक्सपायर झाले. त्याची पर्वा न करता एवढ्या
जोमानं साहेब काम करतात ना, त्यामुळं दक्षिणची जी जनता आहे ती साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे आणि येत्या 23 तारखेला दक्षिणचं इंजन विधानसभेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.